आपल्या कौशल्याने हजारो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणणारे आणि नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक आधारस्तंभ न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर पाखमोडे यांचे बुधवार 31 डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांच्या जाण्याने केवळ वैद्यकीय क्षेत्राचीच नव्हे तर समाजाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे। त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉक्टर मनीषा, मुलगा डॉक्टर अद्वैत, मुलगी अनन्या आणि मोठा आप्त परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी 6 वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। मूळचे लाखनी सलोटी व सध्या रामदासपेठ येथील हॅपी हाइट्स येथील रहिवासी असलेले डॉक्टर पाखमोडे बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यांना तातडीने धंतोली येथील त्यांच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र सकाळी 8 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली।